नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि पुन्हा एकदा तुमच्या गप्पांच्या चॅनलमध्ये रोजच काही बाही मध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज मी इथे आमंत्रित केलेलं आहे म्हणण्यापेक्षा गप्पा मारण्यासाठी आम्ही खूप दिवसांनी एकत्र जमलेलो आहोत. माझ्या मैत्रिणी आहेत, एक म्हणजे अनिता देशपांडे आणि दुसऱ्या रूपाताई रेवणकर. मी त्यांना ताई म्हणते कारण अर्थातच त्या ताई आहेत आणि सगळ्याच बाबतीमध्ये त्यांचं तितकं कर्तृत्व आहे, म्हणून अर्थातच मी त्यांना ताई म्हणणार आहे. तर रूपाताई आणि अनिता, तुमचं खूप खूप स्वागत माझ्या या चॅनलमध्ये. आणि आज गप्पा मारणार आहोत आपण. गप्पा अशासाठी ना की हल्ली काय झालंय, मोबाईल आले प्रत्येकाकडे आणि मोबाईलमध्ये प्रत्येक जण इतका गुंतून गेलेला आहे की आपण बघतो जेवायला बसलं की 4 जण मोबाईल घेऊन बसलेले असतात. घरातल्या घरात सुद्धा संवाद कमी झालेला आहे. पण आपण अशा पिढीतून येतो की तेव्हा मोबाईल नव्हते. आपण आपला वेळ कसा घालवायचा ह्याचं आपण उत्तर शोधलेलं होतं. आणि रूपाताई तर त्याचं खूप मोठं उदाहरण आहेत. आणि म्हणून खरं आज रूपाताई इथे आहेत की मला त्यांना विचारायचंय की त्यांनी त्यांचा वेळ जो सत्कारणी लावला, फक्त सत्कारणीच लावला असं नाही तर त्याच्यातून खूप काही क्रिएटिव्ह केलं. आणि मला वाटतं पॅचवर्क तुम्ही करता, तर त्याबद्दल मला तुम्ही माहिती सांगा. लहानपणापासून मला कपड्यांचं फार, म्हणजे कपड्याचं चिंध्यांचं फार आकर्षण होतं. माझी मावशी शिवायची. मग तिच्या तिथे मी गेले की बागलकोटला, कर्नाटकात, आणि तिथे गेले की मी तिच्या समोर उभं राहायची. मग ती माझ्याशी गप्पा मारायची शिवता शिवता. आणि जे तुकडे पडायचे ते मी गोळा करायची. मग काहीतरी त्याचे बावल्यानं फ्रॉक शिव, काहीतरी म्हणजे असं वेडच होतं मला ते पूर्वीपासून. नंतर मग शिक्षण हे लग्न वगैरे झाल्यानंतर मग मी शिवायला, मुलांचे कपडे वगैरे शिवायला लागले. आणि त्याच्यातून ते जे चिंध्या ह्याच्यात कधी फेकायची नाही मी, ते गोळा करून ठेवायची. आणि डोक्यात होतं काहीतरी करावं. आणि असे संसारात सगळं झालं, निवांतपणा आला, तेव्हा मग मी असा विचार केला की आपण काहीतरी बघूया. मग जोडून वगैरे कुशन कव्हर वगैरे असे छोटे गोष्टी करायला लागले. नंतर मग एक पॅचवर्क थोडंसं केलं. आणि मग मला अनिताचं नाही, पण मला पॅचवर्क संदर्भातच असं जाणून घ्यायचंय की त्याचं तुम्ही असं शिक्षण घेतलं, म्हणजे आता चिंध्या माझ्याकडे भरपूर राहिल्या म्हणून मग मी ते पॅचवर्क करीन. मुळात पॅचवर्क असतं आणि त्याच्या अशा काही कलाकृती तयार होतात. हे तुम्हाला कसं लक्षात आलं की तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, म्हणजे सांगितलं नाही, आई पण माझी करायची. पण पॅचवर्क कशी नाही, म्हणजे जोडून ते पूर्वी होतं ना, गोधड्या करा किंवा मुलांसाठी काय ते चित्र वगैरे लावून, चेंड्यांचं चित्र लावून ते गोधड्या करा, असे ते पूर्वीपासून तसं गोधड्यांचं हे होतंच. पण पॅचवर्क म्हणजे मला असं एखादं चित्र पाहिल्यावर असं वाटलं की ते रंगातून ते जे चित्र निर्माण करतात ते मग मी कापडातून करू का, असं जे डोक्यात आलं. ते तुमच्या डोक्यात? माझ्या डोक्यात आलं ते. आणि मग डोक्यात आल्यानंतर मी हळूहळू ते सुरू केलं. मग ते थोडंसं तसं किचकट काम आहे. किचकट. मला तेच विचारायचं होतं की चिंध्या अशा भरपूर आहेत आपल्याकडे, पण त्याच्यातून आपल्याला पाहिजे तो रंग, पाहिजे ते कापड, त्याच्यात सुद्धा पुन्हा रंग, पोत, ह्या गोष्टी महत्वाच्या असतील. नक्कीच ते महत्वाचं असतंच. कारण पॅचवर्क करायला घेतल्यानंतर मग म्हणजे एकच चित्र पाहिलं, मग ते एनलार्ज करावं लागतं. ते का माझी मुलगी दीपा केलं. आणि त्याच्यानंतर मग ते गोळा करणं, त्याला साजेसे कापड वगैरे करून, आणि मग ते त्याला आउटलाईन करून ते हे करावं लागतं. आणि मग ते धुमडणं, म्हणजे बरंच किचकट काम आहे, तसं सोपं काम नाही ते खूप. आणि मग तो हात लावताना तो आधी लावायचा, नंतर त्याचं तो हे येणार, म्हणजे ब्लाऊज येणार, असं ते सगळं विचार करून करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे व्यक्तिचित्राचेच माझे बहुतेक सगळे चित्र हे आहेत. व्यक्तिचित्र करताना त्याच्यात भाव, म्हणजे मला तो भाव असावा लागतो. आणि तो पॅचवर्क मध्ये दाखवणं जरा अवघड होतं. मग मी जरा अभ्यास केला की कशातून मला भाव दाखवता येईल. मग विचार केला की चेहरा हा मनाचा आरसा असतो. मग मी डोळे, म्हणजे ओठ, ह्याच्यावर जास्त अभ्यास करून ते केलं. म्हणजे भक्तिभाव, मला आता मीराबाईंचं ते भक्तिभाव. नंतर एक राणीला ती एक दासी सजवतीये, ती सजवताना तिच्यातला आदरभाव, म्हणजे आणि तिच्यातला तिचा अभिमान, म्हणजे रूप, तिचं ते सौंदर्य असं, तिला अभिमान, असं सगळं ते मी दाखवत गेले. म्हणजे मला असं वाटलं की ते डोळ्यातून
आणि ओठातून मी दाखवते. म्हणजे थोडक्यात पॅचवर्कचं तंत्र तुम्ही विकसित हो केलं हो हो विकसित असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचं शिक्षण तर तुम्ही मला वाटतं नाहीये पण पॅचवर्कचं शिक्षण किंवा पुस्तकं आहेत, म्हणजे पुस्तकात पण गोधड्या म्हणा किंवा असंच आहे, पण पॅचवर्कचं जे आधुनिक रूप तुम्ही एक म्हणून मला ते जास्त वेगळे पण वाटतं तुमच्या कलेचं. कारण पॅचवर्क म्हटलं की गोधड्या, पॅचवर्क म्हटलं की पडदे किंवा कुशन्स, ह्याच्या पलीकडे जाऊन चित्रांतून पॅचवर्क करणं ही खूप अवघड आणि किचकट आणि पेशन्सची पण गोष्ट, खूपच पेशन्सची गोष्ट. म्हणजे जवळजवळ जेव्हा आमचं ठरलं की एक्झिबिशन भरवायचं माझं आणि तसं, त्याच्यानंतर मला तसा मला वाटतं 5-6 महिन्याचा अवधी होता. म्हणजे रोज मी 5-6 तास बसायची, म्हणजे दुपारच्या वेळेला बाकीचं सगळं सांभाळून. आणि मग त्याच्यात डोक्यात फक्त तेच चक्र की सारखं सतत चक्र ते की ते म्हणजे मग मला ज्यांना माहिती झालं तर ते मला कापड आणून द्यायचे, माझी सून आणून द्यायची, माझी भाची आहे ती शिवते ती आणून द्यायची. असं ते कापडं खूप गोळा केली आणि त्याच्यातून शोधून म्हणजे माझा दिवस फार त्याच्यात जायचा. पण बायकांचं असं असतं की पसारा नको, घरात पसारा नको कडे कल बायकांचा खूप जास्त असतो. पण मला असं वाटतं तुम्ही घरात पसारा आणला आणि त्याचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वरूपाचं आता तुमच्या बोलण्यातून जाणवलं की तुम्ही त्याचा ध्यास घेतला आणि अनिताची आणि तुमची ओळख मग झाली आणि त्याच्यातून तुम्ही एक्झिबिशन्स पण भरवली. त्याच्याकडे मी येणार आहे. तत्पूर्वी आपण अनिताशी थोडंसं बोलूया की ह्यांचं पण रंग आणि रूप भाव ह्याच्याशी आहे, फक्त त्यांचं माध्यम वेगळं आहे आणि तुझं माध्यम हे वेगळं आहे. अजून तुलनात्मक दृष्ट्या सोपं आहे, कारण पॅचवर्कला जसं त्या म्हणाल्या की भावना कपड्यातून दाखवणं खूप अवघड गोष्ट आहे. पण रंग रेषा भाव ह्याच्याशी तुझं पण नातं आहे. तर ते तुझं नातं, तुझं शिक्षण आणि ह्याच्याकडे तू कशी वळलीस हे समजून घ्यायला आवडेल मला. खरं तर बालपणापासूनच आमच्यावरती कलात्मक संस्कार होते. कारण आई माझी उत्तम रांगोळ्या काढायची, म्हणजे डेकोरेटिव्ह हँड आईचा. आई एक शिक्षिकाच, पण त्यामधनं आम्ही आईकडे शिकत गेलो, म्हणजे न कळतपणे बालसंस्कार म्हणतात की नाही तसे. मग आम्ही याच्याकडेच वळलो. म्हणजे आम्ही म्हणण्याचं कारण असं, मी आणि माझी मोठी बहीण सुनीता बोरगावकर, आम्ही दोघी वर्गामध्ये चित्रच काढत बसायचो. आमच्याकडे वह्या यायच्या चित्र काढून द्या आम्हाला म्हणून. म्हणजे इतर तासाला कम्प्लीट करणं असतं की नाही ते आम्ही करायचं कम्प्लीट. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, फिगर पूर्वी म्हणजे अजूनही बऱ्याच जणांना असं चेहरा वगैरे काढणं जमत नाही, तर आमचं चेहऱ्यावरतीच फार कॉन्सन्ट्रेशन असायचं. मग ते डेकोरेटिव्ह, मग ते डोळे, ते नाक, पूर्वीच्या पद्धतीचं जसं होतं ना तसं आमचं चालू असायचं. मग हे करत करत अर्थातच शिक्षण 10वी झाल्यानंतर कुठे जायचं, तर हा पर्याय होताच समोर. मग लातूरला चित्रकला महाविद्यालय होतं, त्याच्यामध्ये मी फाउंडेशन केलं, ATD केलं. त्यानंतर पुढचं शिक्षण घ्यायचं हे तर आतमध्ये कुठेतरी होतच. मग आई वडीलही सुधारित विचारांचे असल्यामुळे त्यांनी त्या काळात म्हणजे जवळजवळ 40 वर्षापूर्वी ते लातूरहून पुण्याला शिकायला पाठवलं. आणि चित्रकला, हो चित्रकला म्हणजे डॉक्टर इंजिनिअरिंग, पण चित्रकला शिकायला पाठवणं म्हणजे पूर्वी अक्षरशः असं म्हणायचे चित्रकला म्हणजे भिकेचे डोहाळे, म्हणजे हो असंच होतं. अजूनही चित्रकलेला म्हणजे आता फक्त शहरामध्येच आहे जास्त. म्हणजे लातूर तर तुला माहितीच आहे कसं आहे ते. त्याच्यातून मी इकडे शिकायला आले, त्यावेळेस राहण्याचे पण प्रश्न होते, पण राहायला हॉस्टेल मिळालं मला खूप छान, विद्यार्थी सहाय्यक समितीसारखं. त्याच्यात राहून मी अभिनव कॉलेज केलं, GD आर्ट झाले. त्यानंतर मग आमच्या लग्नानंतर मी इकडे राहायला आले. आता बाय द वे लगेच माझी मैत्री सांगते म्हणजे या टप्प्यावरती मी वळते. इथं ज्यावेळेस आम्ही लग्नानंतर राहायला आलो त्यावेळेस माझी पहिली विद्यार्थिनी कोण असेल तर दीपा रेवणकर, म्हणजे यांची मुलगी पहिली माझी विद्यार्थिनी. म्हणजे इथंच आमची कलेची नाळ एवढी छान जुळली गेली की यांना अर्थातच कलेची आवड, ते आत उपजतच असल्यामुळे आम्ही एकमेकींना एवढ्या अटॅच झालो की त्यानंतर फलस्वरूप म्हणून आमचं 2014ला आमचं दोघींचं मिळून एक्झिबिशन झालं. मला तो एक मुद्दा विचारायचा आहे. बायकांचं कसं असतं ना, मला वेळ जात नाहीये म्हणून मी काहीतरी भरतकाम करते, विणकाम करते, पेंटिंग करते. अजून भरपूर कलागुण असतात सगळ्या गृहिणींकडे म्हणा किंवा स्त्रियांकडे असतात, पण त्याच्यासाठी मेहनत घेण्याची तयारी किंवा त्याच्याकडे तेवढ्या डोळसपणे पाहिलं जात नाही. पण तुम्ही दोघींनी, म्हणजे तुम्ही दोघी जणींचं, तुझं तरी चित्रकला हे क्षेत्र होतं, पण ह्यांनी तर निव्वळ आवड म्हणून ते केलेलं होतं.
मग हा जो डोळसपणा आहे की आपण एक्झिबिशन भरूया, कारण हे वाटणं सुद्धा सोपं नाही, विचारच करत नाही एवढा कुणी की आपण एक्झिबिशन, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती तुम्ही कशी जमवलीत, हा विचार कसा आणत आला? आता त्याचं कारण म्हणजे ताईंचा कसा स्वभाव आहे, इतक्या कलागुण ह्यांच्यामध्ये ठासून भरलेले आणि त्याला माझा एक दृष्टिकोन असा की ताई तुमचं इतकं छान आहे, हे सगळ्या गोष्टी कुठेतरी प्रदर्शित झाल्या पाहिजेत. मग त्या म्हणायचे की नाही नाही, मी म्हणाले मग आपण दोघी मिळून एक्झिबिशन करूया, चालेल का तुम्हाला? मग त्यावेळेस त्या तयार झाल्या. मग आम्हा दोघींमधलं तेच होतं, फिगरेटिव्ह एक तर फिगर त्यांच्या ह्याच्यामध्ये करणं अवघड आहे हे तर मलाही कळत होतं. माझं जरी सोपं असलं तरी माझं इतर प्रोफेशन म्हणताय तुलनात्मक सोपं, म्हणजे मी डोळा काढायला घेतला तर मी एका लाईन मध्ये ब्रश मध्ये करू शकते, पण ह्यांना कसं अगदी ते शोधा, त्या साईजचं तेवढे बारीक, तेवढे धागे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग त्या काळामध्ये कसं झालं, हे सगळं करत असताना माझं बाय प्रोफेशन पण हेच आहे. मी आर्ट टीचर म्हणून ज्ञानगंगा स्कूलमध्ये जॉब केलेला आहे 15 वर्ष आणि माझे साईड बाय साईड मासिकामध्ये इलस्ट्रेशन, बुक कव्हर वगैरे हे सगळ्या गोष्टी चालूच होत्या. पण त्याच्यात ह्यांची भेट झाल्यामुळे मला कसं झालं की ह्यांना पण आणि मला पण, आम्हा दोघींना एक कलात्मक आनंद मिळाला. आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर दुसरा काही विषयच नसायचा. मग तू काय केलं, मी काय केलं, नवीन काय केलं, म्हणजे हे मला फार वेगळं वाटतं की आम्हाला इतर काही गोष्टी बोलायची काही गरजच नव्हती. म्हणजे पण एक्झिबिशन करायचं म्हटल्यानंतर तुम्ही हाऊसवाईफ होत्या सुरुवातीच्या काळामध्ये, आता तुम्ही भरपूर काही करता त्याच्याकडे येणार आहोत आपण, पण तेव्हा तुम्ही हाऊसवाईफ होत्या आणि तेव्हा मुली लहान होत्या, मुलं लहान होती आणि संसारिक जबाबदाऱ्या असतात, मुलं म्हणा किंवा घर सांभाळणं किंवा बाकीच्या गोष्टी. त्यातून जेव्हा एक्झिबिशन करायचंय म्हटल्यानंतर त्याच्यासाठी एक वेळ देणं, वेळेची डिमांड, आणि शिवाय खर्चिक होतं की नाही मला माहिती नाही, कारण एखादी कलाकृती करायची म्हटल्यानंतर जर तुम्हाला एक्झिबिशन करायचं असेल तर नुसतीच तुम्ही ते बनवलंय आणि ठेवलंय असं नाही, तर त्याला ते छान स्वरूपामध्ये मांडणं आणि त्याच्यासाठी अर्थातच खर्च. तर ह्याच्यासाठी घरच्यांचा पण पाठिंबा, दोन्ही गोष्टीसाठी, वेळेसाठी पण आणि खर्चासाठी पण. तर तो तुम्हाला कसा पाठिंबा होता आणि काय त्यावेळेची परिस्थिती ती पण सांगा जरा. कारण हे आता ह्यांचा तर पूर्णपणे सपोर्ट होता, कुठल्याच गोष्टीने त्यांचं नाव नसतं. म्हणजे आता जे मी आता करते आहे त्यात मला वाटतं बराच श्रेय मी त्यांना देईन. पूर्ण म्हणजे एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष खंबीरपणे उभा पाहिजे, ही पण म्हण करायला पाहिजे. नाहीतर काय म्हणतात, एका पुरुषाच्या मागे स्त्री, फक्त असं नाही, ते दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याच गोष्टी त्यांचा नाव नसतो, म्हणजे तू काय करतेस ना कर, जसं काहीच नाही. त्यामुळे त्या बाबतीत मला कधीच काळजी करावी लागली नाही. आणि घरचं बाकीच्या मुलांचं, आणि तसं हिचं लग्न झालेलं होतं आणि बिपिनचं पण झालेलं होतं. आणि म्हणजे नातवंड, म्हणजे माझा नातू 13 वर्षाचा होता आणि ही मुलं अगदी मला वाटतं 9 महिन्याची काहीतरी, अगदी छोटी होती, जुळी येते. म्हणजे नातवंड झाल्यानंतर तुम्ही एक्झिबिशन करायचं हे मोठं स्वप्न पाहिलं. या अभिनवला जाणार होत्या. हो, ते पण सांगायचं. अभिनवला जाणार होते आणि यांचा पण पूर्ण सपोर्ट होता जा म्हणून, पण ते काही कारणाने राहून गेलं. पण तरी बऱ्याच गोष्टी काही कारणाने राहून गेलेल्या आहेत माझ्या. नाही, पण जे काही केलंय ते सुद्धा तुम्ही खूप केलेलं आहे. पण नातवंड झाल्यानंतर जनरली कसं असतं की आता माझं म्हणजे तसं झालंय, सगळं करून झालंय, मग बायकांना प्रश्न पडतो की ह्या वेळेचं करायचं काय. कारण मुलं आपापल्या व्यापात रमलेली असतात, प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो आणि मग घरातला वेळेचं करायचं काय. तर मला तुमच्या माध्यमातून हे सगळ्या महिला वर्गाला सांगायचं आहे की वय लिमिट नाही, आणि त्याच्यासाठी तुम्ही रूपाताईंचा, म्हणजे त्यांच्याकडून आपण ऐकूच यात की तुम्हाला ते त्या वयात सुद्धा नातवंड झाल्यानंतर हे सगळं करावंसं वाटलं, तर त्याच्या मागची तुमची भूमिका काय होती? खरं सांगू का, अजूनही मला वाटतं म्हणजे अजूनही एखादं एक्झिबिशन भरवायला पाहिजे असं. क्या बात आहे, चलो आय एम रेडी. आमेन, लगेच म्हणजे होऊन जाऊ द्या असं म्हणायला. म्हणजे वयाचं आणि कलेचं मला वाटतं काहीच संबंध नाहीये. बरोबर, म्हणजे काय, म्हणजे बिलकुल संबंध नाही. आणि कला ही प्रत्येकाने जोपासली पाहिजे, एक तरी कला जपली पाहिजे, कारण ती आयुष्यात आपल्याला पुरते शेवटपर्यंत, ते एकच सोबत असते आपल्या जवळ. तर ती मला नशिबाने मला ते जोपासता आली. आणि वयात म्हणजे वय वाढलं तरी कला जी अंगभूत आहे ती असतेच, पण त्याच्यासाठी द्यावा लागणारा वेळ
तो तुम्ही कसा म्हणजे तो काढावा लागतो. जो आपला मना इच्छा असेल ना, वेळ काढू शकतो माणूस कुठे कसंही. म्हणजे हे मी काय करायचे, सकाळचं सगळी कामं झाली की दुपारचा जो वेळ मिळायचा त्याच्यात मी पूर्णपणे ह्याच्यात असायची. म्हणजे माझ्या डोक्यात तेच दुसरं काय ध्यासच, म्हणजे म्हणतात ना मेडिटेशन, तसं माझं व्हायचं. म्हणजे अक्षरशः मी टेबलवर, ते डायनिंग टेबलवर बसायचं, सगळं घेऊन बसायची, सगळे झालं की, आणि ते करायला बसले की मी सगळं विसरायचे. म्हणजे भान हरपून जातो म्हणतात ना, तसं व्हायचं मला. म्हणजे अजूनही वाटतं. म्हणजे एखादं फिरताना मला एखादं पक्ष्याचं पीस मिळालं ना, त्याचा पण मला अजून आनंद होतो. म्हणजे त्या छोटीशी गोष्ट सुद्धा मला इतका आनंद दिला. आणि एखादा दगड, सुंदर दगड मिळाला, तो सुद्धा मी घेऊन इतकं मला आनंद होतो ना, फक्त नाचत नाही मी, पण मला खूप आनंद होतो. म्हणजे त्याच्यातून प्रत्येक गोष्टीचा मी आनंद घ्यायला प्रयत्न करते. ही खूप मोठी गोष्ट आहे. वय वाढेल तसं, मी परवाच लिहिलं होतं की जसं वय वाढेल तसं प्रत्येक भावना थोडी बोथट होत जाते. मग आनंद व्यक्त करणं असू दे किंवा दुःख इतक्या सहजी होत नाही. म्हणजे वय वाढेल तसं ह्या गोष्टींचं महत्व आपल्याला समजायला लागतं की सहजी आनंद होणं ही गोष्ट खूप मोठी आहे आणि ते तुम्ही अगदी सहजी जमवलेलं आहे. अनिता, तू नवीन ब्रँड म्हणजे चित्रकला फक्त काढून आणि ते चित्र काढली आहे त्याचे प्रदर्शन, कारण ती सुद्धा खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे, त्याच्यात सुद्धा तुला खूप वेळ दिला पाहिजे. आणि हे करत असताना तुझे पुन्हा क्लासेस, तू जॉब केलास, तुझी पण मुलगी, संसार, हे सगळं सांभाळून एक नवीन ब्रँड करावा, हे कसं काय डोक्यात आलं? त्याचं कारण आम्ही घरामध्ये सगळे आर्टिस्ट होतो. कमर्शियल आर्टिस्ट घरातच आहे. माझी मुलगी शुभेच्छा, ती फाईन आर्टिस्ट आहे SNDTची, आणि माझी सून कमर्शियल आर्टिस्ट आहे. मग सुनेचं नाव अमृता, मी अनिता, आणि शुभेच्छाचं S, असं तिघींचं AAS मिळून आस तयार झालं आमचं. मग त्या ब्रँडला नाव दिलं आम्ही आस. म्हटलं सगळेच आपण एकत्र आहोत, दुसऱ्यांसाठी काम करतोय, तर आपण आपल्यासाठी काहीतरी होतंय का, पिल्लू आपलं जन्मतंय का बघूया. मग त्या अंतर्गत काय करावं हा प्रश्न होता. फॅब्रिक पेंटिंग तर आम्हाला आवडतच होतं, मग शुभेच्छाला पण त्याच्यात इंटरेस्ट होता. मग सुरुवात कशाने करायची, तर बॅगनी सुरुवात करूया, जेणेकरून कम्फर्टेबल आहे, लोक सहज घेतील, आणि सगळ्यात महत्वाचं आपली कला युजेबल लाईन मध्ये जाईल. कारण कॅनव्हास पेंटिंग माझे मोठे मोठे घेण्याला पण मर्यादा असतात लोकांच्या. म्हणजे एवढ्या मोठ्या किमतीचं कसं काय आपण घ्यायचं, बरं आजकाल घरेही छोटी असतात, त्याच्यामध्ये कसं ठेवायचं, बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न असतात. पण कलाकार हा स्वस्थ बसेल तो कलाकार कसला, बरोबर. त्यामुळे कसं झालं, आम्हाला असं एक लक्षात आलं, आणि मग आम्ही बॅगला सुरुवात केली. मग त्याचं असं सुरुवात करत करत लोकांपर्यंत, मग पहिलं अगदी बालगंधर्वला ज्यांचं एक्झिबिशन, ते आमच्याच लोकांचं कोणाचं तरी असायचं, मग तिथे बाहेर टेबलवरती आम्ही ठेवायला लागलो. परत आषाढी चा कार्यक्रम असतो भक्तिरंगचा, मंगेशचा, त्याच्याकडे आम्ही तिथं मग भक्तिरंग, भक्तीच्या सिरीजचे आम्ही बॅग्स तयार केल्या. लोकांना इतकं आवडलं, मग त्याच्यासोबत अजून काही काही वेगळ्या संकल्पना आम्ही तिथे केल्या. बुकमार्क असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही आता 5-6 ब्रँड आणि आता वेबसाईट करण्याचं पण काम सुरू आहे. यावर्षी आम्ही जरा जास्त कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती करणार आहोत. आणि बाय दी वे, आता माझं जहांगीरला 22 तारखेला एक्झिबिशन आहे, म्हणजे ते थँक्यू, त्याची तयारी करत करत आता हे सगळं संपलं की मी त्याच्यावरती पण कॉन्सन्ट्रेशन करणार आम्ही. आणि त्यामुळे आजचा आमच्यापर्यंत आलेला रिपोर्ट आणि रिव्ह्यूज खूप छान आहेत, लोकांना खूप आवडतंय. त्याची क्वालिटी आम्ही खूप छान मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. नक्की आणलंय मी, दाखव. हे याला आपण आजकाल टोट बॅग म्हणतो. हा, सुंदर, मुलींना वगैरे. आणि ही स्टाईल ह्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे कुठल्याही पेंटिंगचं हे कॉपी नाहीये, हे सगळं आपलं स्वतःच आहे डिझाईन. तर ही मोठी पूर्वी होती ना शबनम बॅग, त्या प्रकारची बॅग, म्हणजे ह्याला असा पट्टा मोठा आहे अशा. म्हणजे त्याच्यावरती मग माझ्या सुनेने असं ठरवलं की आपण अजून अट्रॅक्टिव्ह करूया, तर काहीतरी लावूया त्याच्यावर. छान, सुंदर. हे असं. मग त्याच्यासोबत काय करता येईल अजून, जेंट्स लोक राहतात ना मग बाजूला, महिलांनी काही घेतल्यानंतर फाईल करायला. सुंदर, फाईल खूपच छान आहे. छान आहे. अशी एक मोठी बॅग पण, हा, शॉपिंग प्युअर ज्यूट बॅग. अगदी छान आहे. पण असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स खूप सुंदर.
खूप सुंदर. थँक्यू. पण हे सगळं पुन्हा तेच ना की कला आहे, घरचेच लोक आहेत, पण आर्थिक पाठबळ तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागतं आहे. तर ते थोडंसं ट्रॅक आपलं इकडे तिकडे झाले की थोडं आपल्या व्यक्तिगत खर्चावरती मर्यादा घालायची आणि केवळ ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं, असं आमचा फंडाच आहे घरामध्ये. मग आता काय आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरती थोडेसे पैसे ठेवा, मग बाकीचं काय असेल ते आपण थोडंसं मग परत पैसे आले की आपण आहोतच सगळं करायचं. तुम्ही एक्झिबिशन दोघींनी मिळून भरवलं. एक्झिबिशन मध्ये खर्चच जास्त येतो असं माझं, म्हणजे मला माहिती नाही त्यातलं काय आहे ते, त्यातून विक्री किती होते आणि काय हा मुद्दा लिहिता. खर्चच स्वतःच्या खिशाला चाट देऊन ह्या गोष्टी करायला लागतात. पहिलं एक्झिबिशन केल्यानंतर हा अनुभव आल्यानंतरही पुन्हा दुसरं करावं वाटलं तर हे धाडस कसं काय केलं? आनंद आनंदासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे खर्च तर आहेच आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी काय होतं, खरं तर पुण्यात जे गाजतं ते दुसरीकडे वाजतं असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. म्हणजे पुण्यातल्या लोकांनी रिअल अगदी रसिक लोक जे येतात आणि कौतुक करतात त्याबरोबर काहीतरी एक सांगून जातात आपल्याला, ते फार मोलाचं वाटतं. म्हणजे फक्त कौतुकाचंच महत्वाचं नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी टिप्स मिळून जातात काहीतरी, आणि छान मस्त मेळावा तयार होतो, सगळेजण येतात, भेटतात. अजूनही तो वाचावासा वाटतो कधीतरी आपल्याला. हो, प्रतिक्रिया वगैरे दिलेल्या. आता आमच्या एक्झिबिशनला 10 वर्ष झाली, पण आज तागायत आमच्या त्या आठवणी एकदम ताज्या आहेत. नाही, आणि मला असं वाटतं की हे असे आपण आयुष्यात येऊन काय केलं तर हे जे अनुभव जमवणं आहे, आणि ते तुमच्याकडे ती कला आहे म्हणून हे तुम्ही अनुभव जमवू शकलात. आणि आता असं वाटतं तुम्हाला अजूनही की मी अजून एक एक्झिबिशन, तर ही जी वृत्ती आहे ही तुमच्यामध्ये मला वाटतं कलेमुळेच. नक्कीच कलेचा धागा महत्वाचा आहे. कलेचा धागा महत्वाचा आहे. पण मला अजून एक तुम्हाला असं विचारायचं की पॅचवर्क म्हणजे फक्त कपड्यांचं, की तुम्ही आता सांगितलं मला दगड मिळाला की आनंद होतो, मला पीस मिळाला, की म्हणजे तुमच्या कलाकृतींमध्ये आपण पाहूच यात नंतर, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असतो की फक्त कपडे मण्या म्हणा किंवा जे दागिने करायला ते. नंतर गणपतीचं मी पीस लावलं, ते रितानाचं खरं पीस लावलं मोराचं. असं म्हणजे खूप नाही दगड वगैरे असं नाही, पण बाकीचं. पण दगड म्हणजे मला ते बागेत मी अरेंज करते. नाही, मला त्याच्यावरून असं वाटलं की म्हणजे ह्या गोष्टींचा तुम्ही दगड अगदी नाही पण बाकी गोष्टींचा पण समावेश त्याच्यामध्ये तुम्ही. आता ते तुम्हाला बघितलं, मी ते दाखवीनच नंतर तुम्हाला सगळ्यांना त्यांनी जे काय केलेलं आहे. आणि अनिता पण मंगेश बोरगावकरच्या कार्यक्रमामध्ये तो गाणं म्हणत असताना लाईव्ह पेंटिंग करते, तर तो पण अनुभव आपण घेणार आहोत. मी कविता वाचन करेन आणि ती पेंटिंग करणार आहे, तर ते आपण करूच यात. पण एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली तुमच्या दोघींच्याही बोलण्यातून, ती पण म्हणाली की डोळा काढताना तो भाव आला पाहिजे. तुम्ही पण असं म्हणालात की भाव येणं खूप महत्वाचं आहे पॅचवर्क मधून. तर शेवटी काय भाव महत्वाचा आहे, बरोबर, कलेत असू दे किंवा माणसाच्या स्वभावात असू दे, तर तो भाव महत्वाचा. आणि तो भाव तुमच्या दोघींच्याही स्वभावात तो आहे म्हणून तुमच्या कलेतून उतरतो, म्हणूनच स्वभाव. तर ते भाव तुमच्या कलेतून उतरतात. आता तुमचं खरं तर असं बाईला विचारू नये म्हणतात, पण तरी मी विचारते की तुमचं वय किती आहे? मी पण अभिमानाने सांगेन 72. 72 वय असूनही तुम्ही अजूनही नवीन एक्झिबिशन 27 अजूनही आहे. माझं मन तरुण आहे अजून आता तुम्ही म्हणजे माझ्याशी बोलताना, आपण फोनवर बोलताना तुम्ही असं म्हणालात की हल्ली मी थोडंसं कमी केलंय पॅचवर, तर मग त्या कमी केलेल्या वेळात काय करता? मग कमी वेळ केलं, आता मी कंपनीत जाते. बरं, कसली कंपनी? आमचे तसं मोठे म्हणजे ह्याचीच इंडस्ट्रीच आहे आमची, प्रायव्हेट लिमिटेड. कशाची आहे? त्या मी थर्मॅक्सला बॉयलर वगैरे, मोठे मोठे बॉयलर वगैरे करून देतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते म्हणजे हे म्हणजे यांनी पूर्ण ते झिरोपासून मोठं आता डोलारा केलेला आहे. नंतर मग आणि पूर्वी अगदी जायची, नंतर ह्यांचे मुलांची 10वीची परीक्षा, त्यानंतर माझ्या मुलाच्या 10वीची, असं करून ते मी त्यांना मग आई हवी असायची म्हणून मी ते सोडलं. आणि नंतर मग एक मग तिचं लग्न झालं, मग त्याचं तो शिक्षणासाठी बाहेर गेला आणि मग ते त्या ह्याच्यात मी बंदच झालं म्हणजे कम्प्लिटली.
मग त्याच्यानंतर आता मी ह्या वयात आता जायला लागले, झाले तरी जवळजवळ 5 वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली. तुम्ही पल्पचं काही आणि ते मी फ्रूट म्हणजे त्याने मला फूड प्रोसेसिंग युनिट आणि ते म्हणजे मँगो पल्प, टोमॅटो सॉस वगैरे असे मोठं मशिनरी आहे. तर ते मग कोविडच्या वेळेला थोडंसं ते बंद झालं. मग आता आम्ही कस्टर्ड ॲपल पल्प करतो बरेच मोठ्या प्रमाणात, आणि ते पूर्ण मी सांभाळते. अच्छा. आणि सुरुवातीला सीझनच्या वेळेला 30-40 बायका असतात कामाला, आणि नंतर मग ते थोडस आता एक 10 पर्यंत असतात अजूनही आहेत. आता याच्यानंतर 1 महिनाभर त्यांना सुट्टी देते, मग परत सीताफळाचं सीझन सुरू झालं की परत सुरू. म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहे आणि मग तोच पैसा लावून एक्झिबिशन असं काही डोक्यात नाही. तसं काही नाही. फक्त आता कसं आता सगळं झालेलं आहे, आता वेळ आहे तर घरात बसून वेळ, आणि ह्यांचा असा स्वभाव हे का त्याच्यातून बाहेर पडणार नाही असं मी ठरवलं. कारण मला म्हणाले होते की 10 वर्षांनी मी जरा अजून 10 वर्षांनी बरेच वर्ष गेली. असं ठरवलं की मग इथं वाट पाहत बसण्यापेक्षा मी तिकडे जाते. आणि तसं पाहिलं तर माझं हे बिझनेसचं माइंड नाहीये. मी आता तेच विचारणार होते, कला आणि बिझनेस ह्या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी इतक्या समर्थपणे सांभाळताय तुम्ही. बिलकुल, म्हणजे माझा बिझनेस माइंड नाहीये, पण यांनी मला बरेच ट्रेन केलेले आहे. आणि आता मला तिथं खूप जावंच, म्हणजे एक दिवस गेलं नाही तरी मला आता चैन पडत नाही असं झालेलं आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी मॅनेजमेंट बाकीचं पण बघते, आणि त्या ज्या बायका असतात त्यांच्यात मी खूप रुळले. त्यांचे सुखदुःख, त्यांचं हे ते बघून असं वाटतं अरे आपण किती सुखी आहोत, आणि एवढं असून सुद्धा ते हसत असतात. म्हणजे एवढे छोटे छोटे गोष्टीचे ते आनंद घेतात. असं वाटलं अरे आपण त्यामुळे काहीच आनंद घेत नाही एवढं असं. म्हणजे ते जे कल्पना आहे, मग त्यांच्याशी बोलते, मग त्यांना पण थोडंसं एज्युकेट करते काहीतरी हे करून सांगून. असं ते माझं छान जुळलंय. त्यांना पण आले नाही मॅडम तुम्ही आज येणार नाही, म्हणजे असं इतकं त्यांचं माझं एक लळा तुम्हाला लागलेला आहे असं खूप छान त्यांचं. आणि माझं इतकं मला वाटलं नव्हतं मी असं इतकं ते त्यात रुळीन म्हणून, पण खूपच म्हणजे एक तर मला असं वाटेल की ते एक सोशल वर्क झालेलं माझं खूप छान. त्या मनाने म्हणजे तिथे भाव आला. भाव आहे, भाव महत्वाचाच आहे. म्हणजे त्या दृष्टीने बघते, त्यामुळे मला आता तसं वाटत नाही. उलट हे म्हणणार तुला जमत तसं येऊ नको, नाही म्हणजे मी येणार. म्हणजे सकाळी आम्ही जातो, म्हणजे माझ्या जवळजवळ 6-7 तास सगळे जातात. म्हणजे पूर्ण वेळ मी देते तिथे, आणि खूप म्हणजे असं तब्येतीच्या कुरबुरी त्या आहेत त्या दुर्लक्ष करायचे तरी त्या एकदम फिट आहे. म्हणून आणि रोज मला वाटतं चालणं आणि प्राणायाम, योगासनाचे क्लासेस घ्यायच्यात. योगासनं मी जायची तिथे घ्यायची. खूप आधीपासून ओळखते म्हणून मला माहिती. तिला बऱ्याच गोष्टी माहिती, मला माहित नाही ते तिला माहिती आहे. अधिक जाणीव मला जे झाली ते लोकांपर्यंत पोचावी म्हणून तर एक्झिबिशनचा घाट घातला होता. बरोबर. आणि अजूनही लोकांनी लक्षात ठेवलंय. आता दीपा यांची मुलगी अजूनही एनकरेज करते, अजूनही करा तुम्ही एक्झिबिशन. मग हे जे मुलींकडनं आम्हाला बळ मिळतं, ती ताकद असते, तो आनंद, तो एकदम समाधान देणारा आहे ना, आयुष्य वाढवणारा आहे, छान करणारा. आणि घरच्यांकडून सपोर्ट मिळणं सगळ्यात महत्वाचं. त्याशिवाय नाही, कलेला त्याशिवाय स्वरूप चांगलं येत नाही. कारण मला सगळ्यांचा सपोर्ट आहे, मुलीचा आहे, मुलाचा आहे, सुनेचा आहे, म्हणजे सगळ्यांचाच. ह्यांचा तर पूर्णपणेच आहे. इव्हन नातवंड, म्हणजे नातू माझा तो आता जर्मनीला MS करायला गेला. तो आता 23 वर्षाचा आहे. म्हणजे तो 3 महिन्याचा असताना आम्ही एक भिंत रंगवलेली आहे, आणि आता तो 23 वर्षाचा झालेला आहे. किती छान. पण म्हणजे मन थोडंसं शांत, स्थिरता, एक म्हणतात ना की मनात अशांतता असेल तर ती तुमच्या कलेच्या माध्यमात, एक असं म्हणतात की मन तुमचं अशांत असेल किंवा कुठल्या तरी समाजातल्या ह्याच्या विरुद्ध, तुमच्या अन्यायाविरुद्ध, किंवा तुमच्या लेखणीतून म्हणा, तुमच्या कलेतून, कुठल्या तरी कलेच्या माध्यमातून तुम्ही ते व्यक्त होत असता. पण हे असंही असतं की मन तुमचं खूप जास्त शांत असेल आणि समाधानी असेल तर त्या कलेत सुद्धा तुम्ही, ती आवड आहे तुम्हाला की तुम्ही त्या कलेतून तुम्ही व्यक्त होता. तर एखादं पॅचवर्क करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो तुम्हाला? तसं म्हणजे 5-6 तास बसला तर एक 10-12 दिवस लागतोच. कारण कसं, एक आधी जे करणार ते चित्र घ्यायचं, त्याचं एनलार्ज करायचं, ती माझी मुलगी सांभाळते, ती करून देते. नंतर मग त्याला साजेसं कापड, जुळवी, मग त्याच्यावर एम्ब्रॉयडरी करणं, आणि प्रत्येक तुकडा अगदी छोटे छोटे असतात, डोळ्याचं म्हणा, मग त्याला आउटलाईन करणं, ते दुमडून, आणि सगळे मी हाताने, म्हणजे चिटकवलेलं कुठेच नाहीये, पूर्ण हाताने केलेलं सगळे.
त्यामुळे त्याला वेळ लागतो. हे म्हणजे 10-12 तास ऍक्च्युअल काम करायला झाले, हो. पण ते कपडे गोळा करण्यासाठीचा वेळ तर आपण हेच सांगूच शकत नाही, कारण ते मिळालंच पाहिजे तुम्हाला. की मग ते तुम्ही असं जाऊन शोधून विकत आणता? नाही, ते आता माझ्याकडे इतके आहेत, आता तुला दाखवलं तर तुला कळेल. पण आता मी कोणाला ते डोनेट करणार आहे. तर खूप आहेत माझ्याकडे. आणि फक्त बाहेर बॅगरला जो कापड लागतो तो मग विकत आणते, कारण तो पूर्ण सलग लागतो ना. नाही तो नाही, पण जे बारीक बारीक ते माझ्याकडे आहेत. अजून मी काही करायला घेतलं घ्यायचं म्हटलं की मला कुठे जावं लागणार नाही. पण आहेत म्हणजे तुम्ही ते जमवून ठेवले, कुठून आणले? कुठून आणलेत? मी शिवत होते. म्हणजे ही कॉलेजला जाईपर्यंत काय, कॉलेज नंतर लग्नानंतर तिचे कपडे मी शिवलेत. तर त्याच्यातून जे तिचे कारण नातवंडांचे म्हणजे तिच्या ड्रेसवर पण पॅचवर्क वगैरे पॅचवर्क केलेलं आहे. तिची ओढणी एक मी केली होती, ती आहे अजून माझ्याकडे. असं ते म्हणजे आहेत म्हणजे. आणि मग कोणी देतं, मी करते म्हटल्यावर मग कोणी देतं, असं पण आहे. आता हिने जसं ब्रँड सुरू केला तसं तुम्ही दोघे मिळून पॅचवर्क मधून सुद्धा कमर्शियल काही सुरू करायचा विचार करायला हरकत नाही. काय सांगता येत नाही. नवीन आयडिया छान आहे. म्हणजे हल्ली दुपट्ट्यांवरती ओढणीचा आता उल्लेख झाला, तर ओढण्यांवरती पॅचवर्कचं तर खूप जास्त फॅशन. पॅचवर्क आणि पेंटिंग असं कॉम्बिनेशन मध्ये खूप जास्त नवीन व्हेंचर बघा. मी तुम्हाला आसला श्वास दिला आयडिया अजून आहे. पण मला खरोखरच म्हणजे तुमच्या दोघींचंही खूप जास्त कौतुक वाटतं की एका रंगाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आलात आणि सगळ्यात आमच्या वयामध्ये कधीही लहान आहे त्यामुळे म्हणजे त्या माझ्या बरोबरीने म्हणजे फार नाही अंतर, पण तरी सुद्धा त्यांनी मला कधीच असं मोठेपणाचा हक्क. मी इथे माझे एक्झिबिशन होते त्यावेळेस इथे यांच्याकडे येऊन एक रूम दिली होती मला, आणि या रूम मध्ये येऊन मी पेंटिंग करायचे. तर त्यावेळेस तर ह्या मला अगदी सेवा, काय खायला आणणं, चहा देणं, वा 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 एकदम. मग काय पेंटिंगला तर बहर आणि रंगत चढली होती एकदम. त्यामुळे खूप फास्ट व्हायचं माझे. म्हणजे असं कोणी आपल्या मैत्रिणींपैकी ज्या माझ्या आदरणीय आहेत त्या माझ्यासाठी एवढं करतायत म्हणल्यावर माझ्या मनामध्ये केवढी जबाबदारी आणि ती जाणीव सतत झाली. बरोबर आहे. तू आता ह्या तुझ्या ब्रँडच्या ह्याच्यातून तू म्हणाली की आम्ही सिरीज आणतोय, तर ह्या कुठली सिरीज तू आणली आहेस आणि आणायचा विचार? आता भक्तिरंगाची एक सिरीज आहेच आहे आमची, वेगवेगळ्या फिगर्स आहेत माझ्या, आणि त्या टाईप आता आम्ही हे थोडंसं कॅनव्हास पेंटिंग वगैरे पण छोट्या छोट्या प्रकारचं म्हणजे गिफ्टेबल असं आम्ही त्याचं ब्रँडिंगचं नावच आमचं गिफ्ट असं म्हणून आहे. सेमी काय ब्रँडचं नाव असं एक टॅगलाईन आहे, ते मी आता विसरलंय, पण त्या पद्धतीने आम्ही म्हणजे लोकांनी गिफ्ट देण्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं त्या पद्धतीचं आमचं काम चालू आहे. किंवा छोटे छोटे स्टँडी असतात त्याच्यावरती, म्हणजे फॅब्रिक वरती जरी कॉन्सन्ट्रेशन असलं तरी वेगळी माध्यमं सुद्धा आम्ही त्याच्यामधनं देणार आहोत. हे खूपच छान आहे. आपण आता तुमचा सगळा खजिना पण पाहणार आहोत, तेही मी सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहे की म्हणजे आता जे ऐकलं ते प्रत्यक्षात हे त्याचं स्वरूप आहे. आणि तुम्ही ज्या कलाकृती तयार केलेल्या आहेत त्या पण आपण पाहणार आहोत, आणि तुझं पेंटिंग पण मी आत्ताच्या ह्या गप्पाच्या माध्यमातून एकच तुम्हाला दोघींना शुभेच्छा देईल की लवकरात लवकर नवीन एक्झिबिशन आणि नवीन ब्रँड सुरू करा काहीतरी. आणि ह्या वयातला तुमचा उत्साह पाहून, म्हणजे प्रत्येक वेळेस असं म्हणतात ना की तुम्हाला फक्त मिळणं हे जे असतं ते फक्त तुमच्या आर्थिक ह्याच्यात नसतं, तर हे जे आहे ना आज मला तुमच्याकडून ही जी उत्स्फूर्तता आहे, तुमची उत्साह आहे तो मिळालेला आहे. आणि तुझ्याकडून पण भाव मिळालेला आहे की त्यांच्या भाववरून मला भक्तिभाववरून मला सांगावं असं वाटतंय की ज्यावेळेस आम्ही आषाढीला कार्यक्रम करतो तो भक्तिरंग असतो सगळा, त्यावेळेस 2.5 ते 3 तास माझ्या माहितीप्रमाणे मी एक महिला कलाकार म्हणून एकटी असेल महाराष्ट्रामध्ये, माहित नाही अजून कोण असेल तर, पण आता गेली 10 वर्ष झालं जवळजवळ आम्ही हे करतोय. तर आयत्या वेळेला तिथे होणारे माझे पेंटिंग, त्यामागचे विचार आणि त्यावेळेस तयार होणारे माझे भाव, ते मला इतके आनंददायी असतात ना की तिथे करत असताना खरंच माझी शुद्ध हरपते. म्हणजे माझी पूर्णतः समर्पणाची भावना होते. आणि ज्यावेळेस प्रेक्षक येऊन नंतर कार्यक्रमानंतर भेटून सांगतात, अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलेलं मी. म्हणजे हे समाधान आपण कुठे मूल्यांकित करणार? खरंय. म्हणजे ह्याला काही अनमोल आहे हे सगळं. म्हणजे तू म्हणालीस ना अजूनही तुम्हाला प्रदर्शन करावं वाटतं, मग कलाकार स्वस्थ कसा बसेल? कलाकाराला सगळ्यात महत्वाचा आनंद आहे तो कौतुक, आणि त्याला मिळणारा जे आनंदाचा ठेवा आहे तो ह्याच्या रसिकांमधनच मिळणार आहे.
आता हिने जसं सांगितलं तिचा तो अनुभव सांगितला की भक्ती रंगचा कार्यक्रम करताना प्रेक्षक येतात आणि तो वर्णनातीत आहे. अनुभव जो आहे तो अनुभव घ्यावाच. तुम्हाला असा एखादा अनुभव आलाय का काही तुमच्या कलाकृतीच्या बाबतीत? कुणी एखादी दाद दिली आहे तुम्हाला की जी कायम लक्षात राहील, स्मरणात राहील तुमच्या? एक्झिबिशनच्या वेळेला बरेच जणांनी दाद दिली, कारण त्यांना ते नाविन्य होतं. पेंटिंग बघतात म्हणजे ते पॅचवर्क हे त्यांना नाविन्य होतं. बरेच लोक त्याचं दिग्गज लोक बरीच आली होती आणि त्यांनी सगळ्यांनी दाद दिली आहे. त्यामुळे खूपच भरून आलं होतं मला, कारण असं कधी वाटलं नव्हतं की मी एक्झिबिशन भरवीन. म्हणजे असं एक वेळ म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून मी करायचं, त्याच्यातून मला आनंद मिळायचा. पण असं कधी एक्झिबिशन भरवीन किंवा असं कधीच वाटलं नव्हतं. त्यांनी पेंटिंग पण केलं, एक ऑइल पेंटिंग. त्यावेळेस माझे पेंटिंग बघून ह्यांना वाटायचं की आपण एक पेंटिंग, म्हणजे हा ह्यांच्यामधला गुण आहे ना, तो मला जास्त छान वाटतो. मी मध्ये मध्ये सांगते त्याचं कारण की मी ह्यांना खूप अनुभवलेलं आहे. आणि त्यांनी जे पेंटिंग केले ना ते सुद्धा इतकं सुंदर केलं. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची तर किती निगुतीने, किती त्याला मन ओतून करायचं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. आणि शाळेत गेली की मग हिच्याकडे जायची मी, हिच्या घरी. आणि हे गुण मला म्हणतात की नाही, ढवळ्या शेजारी पोहळ्या, म्हणजे हे चांगल्यासाठी मी वापरेन की त्यांच्यामुळे मलाही कळलं की अरे कुठलीही गोष्ट करताना तुम्ही इतकं छान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन करायला पाहिजे. त्याच्यामुळे एकमेकींना खूप छान अशी साथ मिळाली. आणि सौंदर्य दृष्टी आहे हे म्हणजे त्यांचं घर पाहूनच कळतंय की आता त्यांनी जे कर्टन्स तयार केलेले साड्यांपासूनचे, तर ही आयडिया पण खूप घेण्यासारखी आहे. मी दाखवणार आहे नंतर सगळे. तर ते पडद्याची आयडिया पण मला खूप आवडली. ही सौंदर्य दृष्टी तुमच्यामध्ये म्हणजे ती शिवून घेतली मी, फक्त तिला म्हटलं असं असं मला पाहिजे. पण ठीक आहे ना, पण म्हणजे आयडिया तुमची आहे आणि साड्या तुमच्या आहेत. माझ्यासारखे जे बऱ्याच अशा असतात की काय करू ह्या साड्यांचं, केव्हापासूनच्या असतात, 36, 40 वर्षापासूनच्या साड्या, धड फेकवतही नाहीत आणि धड घालवतही नाहीत, अशा साड्यांचं करायचं काय? तर त्याच्यासाठी ही खूप छान, ह्याचा सुद्धा तुम्ही ब्रँड सुरू करू शकता. आणि मला ना ह्या म्हणजे प्रत्येकाची जे साडी आहे त्याच्यात पण काही आठवणी आहेत. हो खरंय. तर त्या आठवणींसाठी म्हणजे ते म्हणजे ही साडी मला कोणीतरी दिली होती, मी असं म्हणजे त्या प्रत्येक साडीत एक एक आठवणी समोर आणल्या. किती छान ते रोज दिसतायत मला. ही कल्पनाच खूप छान आहे खरं तर, की साड्यांमधल्या आठवणी जपलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही जपलेल्या आहेत. तर तुमच्या दोघींचंही खूप जास्त कौतुक तर आहेच आहे आणि तुम्हाला इथून पुढे पण तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये प्रगती करा, एक्झिबिशन्स भरवा, ह्याच्यासाठी शुभेच्छा. आणि तुमच्यातली ही जी उत्सुकता आहे, हा आनंद, सहजी आनंद घेण्याची जी प्रवृत्ती आहे, हा जो भाव आहे, तो कायम तुमच्या दोघींमध्ये राहू दे. ह्याच आज मी शुभेच्छा देते तुम्हाला. म्हणजे कला जी असायला पाहिजे. प्रत्येकाला सुख दुःख असतात, म्हणजे जीवनात ते खडतर असतं, प्रत्येकाचं काय कमी जास्त, पण प्रत्येकाला वाटतं की माझं दुःख मोठं आहे. खरंय. तर असं दुःख नाही असं नसतं प्रत्येक, पण कला ही अशी गोष्ट आहे ती दुःख विसरायला लावते. म्हणजे ती, आणि ते विसरून आपण सकारात्मक ह्याच्याकडे वळतो. म्हणजे तशी ती, म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने एक तरी कला जपायलाच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कुठली का असे ना, म्हणजे कुठली गाण्याची असू दे, कुठली एक, म्हणजे कला असं काय ठराविक नसतं. नाही. आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दिलेलं आहे, फक्त ते माझ्यामध्ये काय आहे ते समजलं पाहिजे. जसं आता हिने सुरुवातीला उल्लेख केला की माझी आई खूप सुंदर रांगोळ्या काढायची. माझी आई पण खूप सुंदर रांगोळ्या काढते. तर रांगोळ्या काढण्यामध्ये सुद्धा एक खूप जास्त ती पण कला, म्हणजे कला कुठली असावी ह्याला मर्यादा नाही. फक्त काहीतरी तुम्ही स्वतःचा वेळ घालवण्यासाठी तर ते केलं पाहिजे. जीवनात आनंद कलेशिवाय मिळत नाही. मला सुद्धा हे आई. आणि अजून एक मला काय सांगा असं वाटतंय, कलाकार जब बूढ़ा होने लगता है तब उसकी कला जवान होने खरंय. हे आलाप सिनेमामध्ये अमिताभ बच्चनचे एक गुरु असतात, कारण जाणीवा समृद्ध झालेले असतात ना वय वाढल्यामुळे. त्यामुळे काय कलाकार कधीच बुडा होत नाही. खरंय. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की ह्या वयाचं, उलट तुम्ही आता तुम्हाला अजून जास्त वेळ पण आहे, ती वृत्ती तर आहेच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त छान छान कलाकृती तयार करा आणि तुमच्या पुढच्या एक्झिबिशनच्या वेळेस आपण भेटूयात. हो नक्कीच. तोपर्यंत आम्हा दोघींची मुलाखत एकत्र ठेवली याबद्दल खूप छान वाटलं आणि तुझे धन्यवाद. म्हणजे एकत्र हे आता मला वाटतं हे होऊन गेले, कॉम्बिनेशन झालंय. नाही, दोघींनी तुम्ही एक्झिबिशन केलं म्हणून खरं तुमच्या दोघींचं एकत्र, की दोघींचंही माध्यम वेगळं आहे पण तरी तुम्ही दोघींनी एकत्र येऊन एवढे छान एक्झिबिशन्स, आणि इतक्या वर्षांची तुमची मैत्री आहे
वयाचा अडसर न ठेवता एका कलेने तुम्हाला बांधलेलं आहे, तर ही गोष्ट खूप सुंदर आहे. आणि म्हणून तुमच्या दोघींची एकत्र मुलाखत आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात, म्हणजे मी तुमच्याकडे आले आणि पण तुम्ही मला वेळ दिलात, त्याच्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, छान वाटलं. इथे मला वाटतं इथेच मी द्यायला छान वाटेल, मला संयुक्तिक वाटेल ते. माझे काही पुस्तकं आहेत निघालेले आधी, आणि हे माझे आधीचे पुस्तकं, हे महिलांसाठी केलेले आहेत. अच्छा. तर ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत. बरं. तर साधे डिझाईन आहेत, अगदी साध्यापासून ते तुम्ही काय काय करू शकता महिलांसाठी, अगदी घरगुती महिलांसाठी, ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तेही बऱ्याच प्रेक्षकांना खूप आवडलं. हे अगदी लहान मुलांसाठी आहे. मोठं काढण्याचं कारण म्हणजे मुलांना डायरेक्ट पुस्तकावरती रंगवायला आवडतं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे काढलेलं आहे. आणि दुसरं एक लातूरची लेखिका कवयित्री आहे अरुणा दिवेगावकर, तिच्या पुस्तकावरती मुखपृष्ठ करण्याचं मला काम मिळालं. मैत्रीणच आहे ती, आणि हे पुरस्कृत झालेले पुस्तक आहे. रवीश कुमार यांनी खूप ह्याचं कौतुक केलं. मला हे तुला द्यायला आवडेल. थँक्यू. थँक्यू सो मच. ज्योतिर्मय सावित्री पुस्तक खूप छान आहे. येस, खूपच छान. सावित्रीबाईंचाच वसा घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणि खूप छान, मला तुमच्या दोघींशी बोलताना पण खूप छान वाटलं. आणि मी तर म्हणजे कला जपली पाहिजे हे नुसतं सांगण्यापुरतं नाहीये, तर आता मी पण गेल्यानंतर पुन्हा पेंटिंग सुरू करावं असा विचार करते. चला मग आपण एकत्र त्रिवेणी संगम. येस येस, करूयात एकत्र. तर आता आपण तुझं पेंटिंग कडे वळूयात. तत्पूर्वी एकदा मला अजून एक कविताचं, ह्या कविताचं पुस्तकांचं पण मला म्हणजे मी आणि हीच म्हणून ती चित्र काढली माझी कविता असतील. अच्छा, असं एक मला माझ्या मनात आहे. म्हणजे दुसरा आमचा उपक्रम काय, एक्झिबिशन तर आहेच आहे, पण त्याचबरोबर या कविता करतात. त्यांनी गोष्टी पण लिहिलेल्या आहेत मुलांसाठी. बाल ह्या हार्मोनियम गाणं म्हणतात छान शास्त्रीय. म्हणजे शिकली आहे मी. आणि म्हणजे दुसरं म्हणजे कसं, लहान मुलं म्हणजे नातवंड लहानसा म्हणजे आता तो जो जर्मनीला गेलाय तो, त्याला मी गोष्टी सांगायची हिसाबनीती वाचून. मग ते हिसाबनीती वाचून सांगताना तो म्हणायचा मला असं नको, तुझ्या मनातले सांग. मग मी मनातल्या गोष्टी त्याला सांगायला लागले. खूप वर्ष ऐकलं त्यांनी, जवळजवळ तो 12 वर्षापर्यंत ते माझी गोष्टी ऐकायचा, इतकं त्याला आवडायचं. आणि मग त्याचं पुस्तक करावं असं नाही वाटलं. मग त्यांनी मला सांगितलं, निंदी हे तू पुस्तक याचे पुस्तक कर, असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे आता तो 23 वर्ष झाला. मग नंतर माझे जुळी नातवंड, मग त्यांना ती गोष्टी सांगायला लागली, त्यांना पण ती खूप आवडायला लागली. म्हणजे असे करून माझ्याकडे म्हणजे अजून मी हे केलेलं नाहीये, पण डोक्यात आहे की नक्की करा. कारण खूप मुलांसाठी साहित्य तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये, आणि मुलांना गोष्टी तुमच्या नातवंडांना आवडत होत्या म्हणजे इतर मुलांनाही आवडत. लेखिका सांगताय महत्वाची गोष्ट आहे. नाही तर त्यामुळे नाही, खरंच आहे, लहान मुलांसाठी साहित्य तेवढ्या प्रमाणामध्ये नाही, वाचलं जात नाहीत. कारण मोबाईलमुळे किंवा ह्याच्यामुळे, ते इंटरनेटमुळे सगळं आता नाही, पण वाचावं म्हणून सुद्धा लिहिणं गरजेचं. बरोबर. किंवा दुसऱ्या कोणाला आजी तुमच्यासारखी सांगणार असली तर तिला तरी वाचण्यासाठी गोष्टी पाहिजेत ना सांगण्यासाठी. आजीबाईंच्या गोष्टी म्हणून तुम्ही करा प्रकाशित, खरंच करा. खूप छान, म्हणजे हे कल्पना खूप छान आहे. आणि आता जो उल्लेख झाला की ही कवितेवरती किंवा गाण्यावरती ही पेंटिंग करते, तर आपण तुमचीच कविता घेऊयात आणि ती पेंटिंग करेल, तर आपण त्याकडे वळूयात आता. चल, थँक्यू. रूपा रेवणकर यांनी अनेक कविता लिहिल्या, त्यापैकीच एक म्हणजे ती हे शीर्षक असणारी कविता वाचन करणार आहे मी, आणि त्यावरती चित्र काढणार आहेत अनिता देशपांडे. नशीब दळते ती जीवनाच्या जात्यावर, नशीब दळते ती सुखदुःखाचे दाणे घालून समाधानाचे पीठ काढते ती. नशीब दळते ती जीवनाच्या जात्यावर, सुखदुःखाचे दाणे घालून समाधानाचे पीठ काढते ती. जीवन ही परीक्षा असते तिच्यासाठी, प्रश्न सोपे पण उत्तर अवघड. जीवन ही परीक्षा असते तिच्यासाठी, प्रश्न सोपे पण उत्तर अवघड.
न सुटणारी कोडी सोडवत राहते आयुष्यभर, नशीब दळते ती. न सुटणारी कोडी सोडवत राहते आयुष्यभर, नशीब दळते ती. सुख दुःखाच्या वाटेवर चालताना, सुख दुःखाच्या वाटेवर चालताना कधी काटे बोचतात, कधी सुगंध दरवळतो. कधी काटे बोचतात, कधी सुगंध दरवळतो. पण ती चालत राहते. पण ती चालत राहते. कधी हाय म्हणत नाही, कधी हरपून जात नाही. कधी हाय म्हणत नाही ना कधी हरपून जाते. नशीब दळते ती. नशीब दळते ती जीवनाच्या जात्यावर, सुख दुःखाचे दाणे घालून समाधानाचे पीठ काढते ती. नशीब दळते ती. कधी हाय म्हणत नाही पण ती चालत राहते, ना कधी हाय म्हणत नाही ना कधी हरपून जाते. नशीब दळते ती जीवनाच्या जात्यावर. ही कविता रूपाताई रेवणकरांनी लिहिलेली आहे आणि याच कवितेवर आपण आता पाहतोय की अनिता देशपांडे अतिशय सुंदर चित्र काढतीये, अतिशय सुरेख. अनिता नेहमीच तिच्या कार्यक्रमांमधून म्हणजे तिचा भाचा मंगेश बोरगावकर गाणं म्हणत असतो आणि ती चित्र काढत असते. हा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे, तुमच्यासाठी सुद्धा नवीन असेल आणि मला आशा आहे की तुम्हाला हा प्रयोग नक्की आवडेल. धन्यवाद. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो, शेअर करायलाही विसरू नका.